आता आपण ऍडिशन पॉलिमर्स म्हणजे ऍडिशन पॉलिमर जे आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत ऍडिशन पॉलिमर्स ते यांचे प्रिपरेशन्स आणि युजेस स्टडी करणार आहोत. यांचं काय करणार आहोत प्रिपरेशन्स म्हणजे यांना आपण तयार करणार आहोत आणि यांचे युजेस समजून घेणार आहोत. तर आपल्याला कोणकोणते पॉलिमर्स ऍडिशन पॉलिमर्स तयार करायचे आहे हे पहिले समजून घेऊ. आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा पॉलिथीन जे प्लास्टिक आपण म्हणतो आपण खूप जास्त यूज करतो तर ते तयार करणार आहोत. पॉलिथीन तयार करणार. तर पॉलिथीन मध्ये दोन प्रकारचे पॉलिथीन आपल्याला स्टडी करायचे आहे बघा आपल्या सिलेबसमध्ये. एक हाय डेन्सिटी पॉलिथीन तयार करायचं आहे आपल्याला. हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन तयार करायचं आहे HDPE. आणि दुसरा आपल्याला तयार करायचा आहे लो डेन्सिटी पॉलिइथिलीन है ना. अशा प्रकारे सेकंड पॉलिमर जो आपल्याला स्टडी करायचा आहे आपल्याला याच्यातून तो आहे आपला PVC. कोणता आहे पॉलिव्हिनिल क्लोराइड. ठीक आहे. थर्ड जो पॉलिमर्स आपल्याला ऍडिशन पॉलिमर्स आपल्या सिलेबस मध्ये आपल्याला पाहायचा आहे तो आहे ओरलॉन किंवा पॅन त्याला म्हणतो आपण. कोणता पाहणार आपण ओरलॉन. ओरलॉन किंवा त्यालाच पॉलीऍक्रिलोनाइट्राइड है ना. पॉलीऍक्रिलोनाइट्राइड हा वाला स्टडी करायचा आहे. आणि फोर्थ वाला जो आपल्याला सिंथेटिक पॉलिमर स्टडी करायचा आहे ऍडिशन पॉलिमर्स तो आहे टेफ्लॉन. कोणता आहे टेफ्लॉन. टेफ्लॉन त्याला आपण टेट्राफ्लुरो पॉलीटेट्राफ्लुरो इथिलीन म्हणणार आहोत. पॉलीटेट्राफ्लुरो इथिलीन त्याला ॲब्रिव्हिएटेड फॉर्म मध्ये असंही म्हणतात. जसं ओरलॉनला ॲब्रिव्हिएटेड फॉर्म मध्ये PAN म्हणतात म्हणजे पॉलीऍक्रिलोनाइट्राइड तसंच टेफ्लॉनला पॉलीटेट्राफ्लुरो इथिलीन म्हणतात. आता मी तुम्हाला सांगितलं आहे की कोणताही ऍडिशन पॉलिमर्स असेल तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा असतो मोनोमर्स. काय असतो मोनोमर्स आहे की नाही. आता याच्यामध्ये जे मोनोमर्स असतात तर हे जेवढेही आपण स्टडी करणार आहोत है ना हे जेवढेही ऍडिशन पॉलिमरचे एक्झाम्पल आणि त्यांचे प्रिपरेशन्स आणि त्यांचे युजेस स्टडी करणार आहोत तर यांच्यामध्ये जे मोनोमर्स असतील ते कसे असतील मल्टिपल बॉन्डेड असतील. कसे असतील मल्टिपल बॉन्डेड आणि ते रिपीटेडली ऍड होत असतील. आपल्याला माहिती आहे की ते रिपीटेडली ऍड होत असते. रिपीटेडली ऍड होत असतात इन द प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड आहे की नाही. तर त्याच्यामुळे मला काहीच पाठ करायचं काम नाही आहे. तर मला फक्त यांच्यामधले मोनोमर्स पाहायचे आहे आणि ते रिपीटेडली ऍड करायचे. आपोआपच मला यांचं प्रिपरेशन समजून जाईल आहे की नाही. तर आता मला सांगा की पॉलिइथिलीन मध्ये किंवा पॉलिथीन मध्ये मोनोमर्स कोणता असेल. मग तो हाय डेन्सिटी पॉलिथीन असो का लो डेन्सिटी पॉलिथीन असो तर यांच्यामध्ये आपण मोनोमर्स कोणता यूज करत असतो ते समजून घ्यायचं आहे. बस ते मोनोमर्स रिपीटेडली ऍड करायचं आहे आपोआपच पॉलिमर तयार होईल. मग आता याच्यामध्ये मोनोमर्स कोणता राहणार आहे इथिलीन. नावातच आहे त्यांच्या हा इथिलीन मोनोमर्स राहील किंवा इथिन सुद्धा म्हणू शकता तुम्ही आहे की नाही. तर हे जे पॉलिथीन आहे त्यांच्यामध्ये लो डेन्सिटी पॉलिथीन असो का हाय डेन्सिटी पॉलिथीन असो त्यांचा मोनोमर्स कोणता राहणार आहे इथिलीन राहणार आहे. त्यानंतर PVC हे जे PVC आपण यूज करतो पॉलिव्हिनिल क्लोराइड तर यांच्यामधला मोनोमर्स कोणता राहणार आहे व्हिनिल क्लोराइड जो रिपीटेडली ऍड होणार आहे. व्हिनिल क्लोराइड म्हणजे हे व्हिनिलिक कार्बन झाला आणि याला जर आपण क्लोरीन लावला तर हा झाला व्हिनिल क्लोराइड. काय म्हणसाल तुम्ही याला व्हिनिल क्लोराइड. हा मोनोमर्स राहील याच्यामध्ये. क्लिअर आहे. त्यानंतर हे जे तुम्ही ओरलॉन किंवा पॅन म्हणतो आपण ओरलॉन किंवा पॅन आर्टिफिशियल वूल आहे ते आपल्या घरचं जे ब्लँकेट असते ते ओरलॉन आहे. तर याला आपण यांचा मोनोमर्स माहिती असला पाहिजे आपल्याला. तर यांचाही मोनोमर्स ऍक्रिलोनाइट्राइड आहे. काय आहे ऍक्रिलोनाइट्राइड म्हणजेच व्हिनिल सायनाइड. इथे आपण सायनाइड आणला इथे आपण क्लोराइड आणला आहे की नाही. त्याला आपण व्हिनिल सायनाइड म्हणा किंवा ऍक्रिलोनाइट्राइड हा मोनोमर्स असतो याच्यामध्ये.
आणि फायनली हा जो टेफ्लॉन नावाचा पॉलिमर्स आपल्याला दिलेला आहे ऍडिशन पॉलिमर्स, हे यांच्यामधला मोनोमर्स यांच्या नावातच आहे पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन आहे की नाही. हा टेट्राफ्लोरोइथिलीन आहे अशा प्रकारे हा मोनोमर्स आहे यांच्यामध्ये. काय नाव आहे याचं? टेट्राफ्लोरोइथिलीन किंवा इथिलीन. टेट्राफ्लोरोइथिलीन हा मोनोमर्स आहे की नाही. एक नेक्स्ट पॉलीस्टायरीन. पॉलीस्टायरीन असं जर म्हटलं तुम्हाला की यांच्यामध्ये मोनोमर्स कोणता असणार आहे? स्टायरीन. काय असतो? स्टायरीन. तर स्टायरीनचा फॉर्म्युला काय आहे? बेन्झीन वर बघा लक्षात ठेवायचा आहे CH डबल बॉन्ड CH2. याला काय म्हणतो आपण? स्टायरीन म्हणत असतो. काय म्हणतो? स्टायरीन. हा स्टायरीन मोनोमर्स आपण पॉलीस्टायरीन मध्ये यूज करणार आहे, मोनोमर्स म्हणून यूज करणार. आता यामध्ये मी कोणतेही पॉलिमर्स तयार करत असेल तर मला काय करायचं आहे? ऍडिशन पॉलिमर्स आहे म्हणजे यांच्यामध्ये हे मोनोमर्स मला रिपीटेडली ऍड करायचे आहेत. काय करायचे आहेत? रिपीटेडली ऍड करायचे आहेत. आणि नॅचरली कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करायचं आहे आणि कोणता कॅटॅलिस्ट किंवा किती टेम्परेचर आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे, बस एवढं समजून घ्यायचं आहे. आणि यांचे डिफरंट युजेस असतील, कारण हे डिफरंट केमिकल पासून बनलेले आहेत आणि डिफरंट केमिकल पासून बनलेले असल्यामुळे यांच्या प्रॉपर्टी सुद्धा काय राहतील? डिफरंट असतील. आणि प्रॉपर्टी डिफरंट असल्यामुळे नॅचरल आहे की नाही. त्यांचे युजेसही नेचर मधले अलग अलग असतील. जसं आपण हाय डेन्सिटी पॉलिथिन, लो डेन्सिटी पॉलिथिन असू द्या, यांचे युजेस वेगवेगळे आहेत. PVC चा यूज वेगळा आहे कारण त्यांच्यामध्ये मोनोमर्स अलग अलग असतात, त्याच्यामुळे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी थोडेसे चेंज होत असतात आणि त्याच्यानुसार आपण त्यांचा आपल्या डेली लाईफ मध्ये यूज करत असतो. तर असे आपल्याला काही ऍडिशन पॉलिमर्स आता डिटेल मध्ये यांचं प्रिपरेशन्स आणि युजेस समजून घ्यायचं आहे. ऍडिशन पॉलिमर्स मध्ये प्रिपरेशन स्टडी करणार आहोत. ऍडिशन पॉलिमर्स मधलं प्रिपरेशन्स ऑफ ऍडिशन पॉलिमर्स. जेवढे काही ऍडिशन पॉलिमर्स आहेत आपल्याला सिलेबसमध्ये तर त्यांचे प्रिपरेशन्स आपण आता स्टडी करणार आहोत. तर ऍडिशन पॉलिमर्स मध्ये सर्वात पहिला जो ऍडिशन पॉलिमर्स आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे पॉलिथिन. कोणता स्टडी करायचा आहे? पॉलिथिन. म्हणजे सुरुवातीला आपण पॉलिथिनचं प्रिपरेशन समजून घेऊ. पॉलिथिन. आता कोणताही पॉलिमर्स म्हटलं, ऍडिशन पॉलिमर्स म्हटलं की सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलंय की ऍडिशन पॉलिमर्स मध्ये महत्वाचा कोण असतो? मोनोमर्स. बस आपल्याला मोनोमर्स रिपीटेडली ऍड करायचे आहेत. मोनोमर्स महत्वाचा असतो आणि मोनोमर्स यांच्यामध्ये असते मल्टिपल बॉन्डेड फंक्शनल ग्रुप. कोणता असतो? मल्टिपल बॉन्डेड. कोणताही ऍडिशन पॉलिमर्स असेल तर यांच्यामध्ये मल्टिपल बॉन्डेड फंक्शनल ग्रुप असतात. बरोबर आहे की नाही? तर असे असेल तर त्यांच्यामध्ये ऍडिशन पॉलिमर्सच होतात तयार. बरोबर आहे की नाही? तर पॉलिथिन जो आहे या पॉलिमर्स मध्ये मोनोमर्स कोणता आहे पहिल्यांदा आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. तर यांच्यामधला जो मोनोमर्स आहे तो असतो इथिलीन. कोणता आहे? इथिलीन. इथिलीनचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे की नाही? CH2 डबल बॉन्ड CH2 हा इथिलीन मधला पॉलिथिन मधला मोनोमर्स आहे. आता हे जे पॉलिथिन आहे हे आपल्याला दोन प्रकारचे पॉलिथिन स्टडी करायचे आहे. एक हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन. बरोबर आहे. एक आपण हाय डेन्सिटी पॉलिथिन स्टडी करणार आहोत आणि दुसरा जो स्टडी करणार आहोत तो आहे लो डेन्सिटी पॉलिथिन. बघा लक्षात ठेवायचं आहे लो डेन्सिटी पॉलिइथिलीन. आता बेसिकली हे जेव्हा आपण स्टडी करणार आहोत तर थोडा यांच्यामधला डिफरन्स समजून घेऊ. हाय डेन्सिटी पॉलिथिन नेमकं आपण कोणत्या पॉलिथिनला म्हणणार आहोत आणि लो डेन्सिटी पॉलिथिन नेमकं कोणत्या पॉलिमरला म्हणणार आहोत. आता बघा हाय डेन्सिटी पॉलिथिन असो का लो डेन्सिटी पॉलिथिन असो या दोघांमधलाही मोनोमर एकच आहे, दॅट इज इथिलीन. इथिलीनच यांच्यामधला मोनोमर्स आहे. मग तो हाय डेन्सिटी पॉलिथिन असो का लो डेन्सिटी पॉलिथिन असो. तर सुरुवातीला आपण या साईडनं मी हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन्स लिहितो आहे ना आणि या साईडनं मी तुमचा लो डेन्सिटी पॉलिइथिलीन लिहितो. लक्षात आहे. तर आता बेसिक या दोघांमध्ये फरक काय? तर मोनोमर तर सेम आहे
दोघांमध्येही इथिलीनच मोनोमर्स आहे. तर हा हाय डेन्सिटी पॉलिथिन कोणता असतो? ज्यांच्यामधला हा पॉलिमर जो असतो, ज्यांच्यामध्ये पॉलिमर तयार होणार आहे ते लिनियर टाईपचं पॉलिमर्स असते. आणि म्हणून हाय डेन्सिटी पॉलिथिन जो असतो इट इज अ लिनियर पॉलिमर्स. हा काय राहणार आहे? लिनियर पॉलिमर्स. म्हणून इट इज लिनियर पॉलिमर्स. हा लिनियर पॉलिमर्स असतो. आता लिनियर असल्यामुळे काय होत असते की हे जे पॉलिमरिक चेन आहे हे कॉम्पॅक्ट अरेंज होत असतात. हे कशा होतात? अशा कॉम्पॅक्ट अरेंज होतात आणि त्यांच्यामुळे यांची डेन्सिटी, यांचा मेल्टिंग पॉइंट हाय असतो. कॉम्पॅक्ट अरेंजमेंट असल्यामुळे किंवा क्लोज अरेंजमेंट असल्यामुळे, क्लोज पॅकिंग असल्यामुळे, हे क्लोज पॅकिंग असल्यामुळे नॅचरल आहे की यांची डेन्सिटी काय राहत असते? हाय डेन्सिटी असते. आणि हाय डेन्सिटी असते, हाय मेल्टिंग पॉइंट सुद्धा असतो. आणि हे लिनियर पॉलिमर जे असतात तर ह्या लिनियर पॉलिमरची डेन्सिटी जास्त असल्यामुळे आपण यांना हाय डेन्सिटी पॉलिथिन म्हणत असतो. बरोबर आहे. दुसरी जे आहे ते आहे लो डेन्सिटी पॉलिथिन. तर लो डेन्सिटी पॉलिथिन बेसिकली ब्रँच पॉलिमर्स असतो. कसा असतो? ब्रँच पॉलिमर्स. आणि म्हणून इट इज अ ब्रँच पॉलिमर्स. हे कसं असतो? एक ब्रँच पॉलिमर्स असतो. हे मेन डिफरन्स आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारते आपल्याला. बरोबर आहे. लो डेन्सिटी पॉलिथिन हा ब्रँच पॉलिमर्स असते. आता ब्रँच पॉलिमर्स असल्यामुळे काय होत असते की यांच्यामध्ये क्लोज अरेंजमेंट होत नाही. सपोज हे पॉलिमरिक चेन आहे की नाही? तर ह्या पॉलिमरिक चेन आहे. तर या पॉलिमरिक चेन मध्ये जे ब्रँचिंग असल्यामुळे यांची लेस क्लोज पॅकिंग होते आणि लेस क्लोज पॅकिंग झाल्यामुळे यांची डेन्सिटी कमी असते आणि म्हणून आपण यांना लो डेन्सिटी पॉलिथिन म्हणतो. बेसिक पहिला डिफरन्स तुमच्या लक्षात आला असेल की हाय डेन्सिटी आणि लो डेन्सिटी पॉलिथिन मध्ये हाय डेन्सिटी पॉलिथिन्स आर द लिनियर पॉलिमर्स आणि लिनियर पॉलिमर्स असल्यामुळे क्लोज अरेंजमेंट होते आणि क्लोज अरेंजमेंट झाल्यामुळे त्यांची डेन्सिटी जास्त असते. ब्रँच पॉलिमर जे असतात, लो डेन्सिटी पॉलिथिन जे असतात ते ब्रँच पॉलिमर्स असतात आणि ब्रँच पॉलिमर्स असल्यामुळे त्यांची लेस क्लोज पॅकिंग होत असते, त्याच्यामुळे त्यांची डेन्सिटी कमी असते. आता दुसरी गोष्ट की यांचं जेव्हा प्रिपरेशन्स करतो आपण है ना, कशाचं? हाय डेन्सिटी पॉलिथिनचं प्रिपरेशन्स करत असतो तर इट पॉलिमराइज ऍट, हा काय होत असतो? इट पॉलिमराइज ऍट 373 केल्विन टेम्परेचर, म्हणजे जवळपास 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पर्यंत याचं पॉलिमरायझेशन होत असते. अंडर अ प्रेशर ऑफ, किती प्रेशर देतो आपण याला? अंडर प्रेशर ऑफ 6 to 7 ॲटमॉस्फिअर. 6 to 7 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर मध्ये यांना आपण प्रिपेअर करत असतो. तर यांचं तसं नाहीये. हा जो आपण लो डेन्सिटी पॉलिथिन पाहतो तर या लो डेन्सिटी पॉलिथिन मध्ये काय आहे की यांचं जेव्हा आपण प्रिपरेशन्स करणार आहोत तर याचं जेव्हा पॉलिमरायझेशन करणार आहोत कशाचं? लो डेन्सिटी पॉलिथिनसाठी, तर त्यासाठी टेम्परेचरही जास्त लागते आणि खूप हाय प्रेशरला आपण त्याला तयार करत असतो आणि म्हणून इट पॉलिमराइज ॲट 200 to 300 डिग्री सेल्सिअस, म्हणजे खूप जास्त टेम्परेचरही द्यावं लागते याला पण पॉलिमरायझेशन करण्यासाठी. अँड प्रेशर ऑफ, अंडर प्रेशर ऑफ किती प्रेशर द्यावं लागते? नियर अबाउट 1000 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. या प्रेशरच्या वरतच प्रेशर त्याला द्यावं लागते, तेव्हा लो डेन्सिटी पॉलिथिन म्हणजे ब्रँच पॉलिमर्स तयार होत असते. आता हा पॉलिमर्स तयार होत असताना, हाय डेन्सिटी पॉलिथिन तयार होत असताना यांच्यामध्ये आपण कॅटॅलिस्ट यूज करत असतो, तो असतो झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट. आणि म्हणून इथे जे आपण कॅटॅलिस्ट यूज करत असतो या हाय डेन्सिटी पॉलिथिन तयार करण्यासाठी तो असतो झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट. झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट यूज करत असतो. आता हा झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट आहे काय? तर टिटॅनियम टेट्राक्लोराइड प्लस ट्राय इथिल ॲल्युमिनियम याला म्हणत असतो आपण झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट. तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारतात आपल्याला विच ऑफ द फॉलोइंग इज द फॉर्म्युला ऑफ झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट. तर ट्राय टिटॅनियम टेट्राक्लोराइड आणि ट्रायइथिल ॲल्युमिनियम इज कॉल्ड ॲज झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट. आणि जेव्हा आपण लो डेन्सिटी पॉलिथिन तयार करत असतो तर यांच्यामध्ये आपण कॅटॅलिस्ट परऑक्साईड किंवा ऑक्सिजन वापरत असतो. युजिंग अ स्मॉल अमाउंट ऑफ
कॅटलिस्ट म्हणून कोणाचा यूज करतो आपण? कॅटलिस्ट स्मॉल अमाउंट ऑफ ऑक्सिजन यूज करतो किंवा परऑक्साईड यूज करत असतो. काय करत असतो? परऑक्साईड. ज्या अर्थी परऑक्साईड यूज करतो ते हे फ्री रेडिकल मेकॅनिझमच राहणार. क्लिअर आहे? तर अशा प्रकारे सुरुवातीला आपण जे दोन पॉलिथिन स्टडी करणार आहोत त्यांच्यामध्ये थोडासा डिफरन्स क्लिअर असला पाहिजे आपल्याला. बरोबर आहे की नाही? तर आपण क्लिअरली पहिल्यांदा हाय डेन्सिटी पॉलिथिन तयार करू आणि मग लो डेन्सिटी पॉलिथिन तयार करू. तर पहिल्यांदा तुमच्या लक्षात आलं असेल की जो आपण पहिला एडिशन पॉलिमर स्टडी करून राहिलेला आहोत तो आहे पॉलिथिन. पॉलिथिन मध्ये लो डेन्सिटी पॉलिथिन, हाय डेन्सिटी पॉलिथिन असे दोन पॉलिथिन आहेत आणि दोघांमध्ये मोनोमर्स एकच आहे, दॅट इज इथिलीन. दोघांचाही मोनोमर्स एकच आहे, तो म्हणजे इथिलीन. आता जेव्हा आपण हाय डेन्सिटी पॉलिथिन तयार करत असतो तर हा लिनियर पॉलिमर्स आहे. कसं पॉलिमर्स आहे? लिनियर पॉलिमर्स, आणि म्हणून यांची क्लोज पॅकिंग होत असते आणि म्हणून यांची डेन्सिटी जास्त असते हाय डेन्सिटी पॉलिथिनची. आणि दुसरा जो आपण स्टडी करून राहिलो तो आहे लो डेन्सिटी पॉलिथिन. लो डेन्सिटी पॉलिथिन हा ब्रँच पॉलिमर्स असतो आणि ब्रँच पॉलिमर्स असल्यामुळं त्यांच्यामध्ये लेस क्लोज पॅक अरेंजमेंट होत असते. आणि असं झाल्यामुळं आपण आता यांची डेन्सिटी कमी होते आणि डेन्सिटी कमी झाल्यामुळेच आपण याला काय म्हणतो? लो डेन्सिटी पॉलिथिन. हा जो हाय डेन्सिटी पॉलिथिन आहे याचं पॉलिमरायझेशन करण्यासाठी नियर अबाउट 100 डिग्री टेम्परेचर अँड 6 to 7 ॲटमॉस्फेरिक प्रेशर अप्लाय करावं लागतं. आणि जेव्हा हाय डेन्सिटी पॉलिथिनचं पॉलिमरायझेशन करतो आपण तर हे 200 to 300 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर द्यावं लागते आणि अंडर अ प्रेशर ऑफ 1000 ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं प्रेशर अप्लाय करावं लागते. त्यानंतर यांच्यामध्ये जे कॅटलिस्ट यूज करतो आपण हाय डेन्सिटी पॉलिथिन मध्ये तो असतो झिग्लर नाटा कॅटलिस्ट, टिटॅनियम टेट्राक्लोराइड आणि ट्राय इथिल ॲल्युमिनियम. आणि लो डेन्सिटी पॉलिथिन तयार करत असताना आपण स्मॉल अमाउंट ऑफ ऑक्सिजन ॲज ए कॅटलिस्ट और परऑक्साईड ॲज ए कॅटलिस्ट हे वापरत असतो. क्लिअर आहे? तर आता आपण यामध्ये पहिल्यांदा हाय डेन्सिटी पॉलिथिनचं प्रिपरेशन करू आणि मग लो डेन्सिटी पॉलिथिनचं प्रिपरेशन समजून घेऊ. Preparations of high density polythene. हाय डेन्सिटी पॉलिथिनचं प्रिपरेशन्स करू म्हणजेच आपण त्याला हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन या नावाने ओळखत असतो ॲब्रिव्हिएटेड फॉर्म मध्ये. ठीक आहे? मी सांगितलंय की यांच्यामध्ये आताच आपण सांगितलंय की इट इज अ लिनियर पॉलिमर्स. महत्वाचं आहे की हाय डेन्सिटी पॉलिथिन हा लिनियर पॉलिमर्स आहे. कसा आहे? लिनियर पॉलिमर्स आहे. यांच्यामधला मोनोमर सुद्धा तुम्हाला माहिती आहे की द मोनोमर्स यूज, यांच्यामध्ये जो मोनोमर जर विचारला तुम्हाला तर मोनोमर्स यूज कोणता करतो आपण? इथिलीन, दॅट इज CH2 डबल बॉन्ड CH2. हा इथिलीन मोनोमर्स आहे. याच्यामध्ये काय आहे? इथिलीन किंवा इथिलीन हा मोनोमर्स आपण यांच्यामध्ये यूज करत असतो. आता इट इज द कोऑर्डिनेशन पॉलिमर्स. हा ऍक्च्युली काय आहे? कोऑर्डिनेशन पॉलिमर्स आहे. काय? कोऑर्डिनेशन पॉलिमरायझेशन होत असतं. इट इज प्रिपेअर्ड बाय कोऑर्डिनेशन पॉलिमरायझेशन. तर कोऑर्डिनेशन पॉलिमरायझेशन प्रोसेसनुसार हा प्रिपेअर्ड केलं जात असते, आहे की नाही? आणि इट इज प्रिपेअर्ड म्हणजे इट इज पॉलिमराइज. आपण म्हणतो की इट इज पॉलिमराइज. हा जेव्हा आपण पॉलिमराइज करत असतो तर पॉलिमराइज ॲट 100 डिग्री सेल्सिअस याचं जेव्हा पॉलिमरायझेशन करतो तर ॲट 373 केल्विन टेम्परेचर अँड अंडर अ प्रेशर ऑफ, किती प्रेशर देतो आपण याच्यामध्ये? अंडर प्रेशर ऑफ, किती प्रेशर अप्लाय करून आपण तयार करतो? 6 to 7 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला आपण यांना एवढं प्रेशर अप्लाय करून यांचं पॉलिमरायझेशन करत असतो. आणि इन दिस द कॅटलिस्ट इज यूज. जेव्हा याचं प्रिपरेशन करतो तर आपण कॅटलिस्ट कोणता यूज करतो? दॅट इज झिग्लर नाटा कॅटलिस्ट. कोणता कॅटलिस्ट वापरत असतो आपण यांच्यामध्ये? झिग्लर नाटा कॅटलिस्ट वापरत असतो, आहे की नाही? झिग्लर नाटा कॅटलिस्ट हा कॅटलिस्ट यांच्यामध्ये यूज करत असतो. कॅटलिस्ट
प्रिपरेशन्स करण्यासाठी. तर झिग्लर नाटा कॅटलिस्ट म्हणजे टिटॅनियम टेट्राक्लोराइड प्लस ट्रायथिल ॲल्युमिनियम, याला आपण झिग्लर नाटा कॅटलिस्ट म्हणतो. तर आता जेव्हा यांचं पॉलिमरायझेशन करणार आहोत तर सिंपल हे लिनियर पॉलिमर्स आहे, त्याच्यामुळे हे मॉलिक्युल्स एकमेकांना जुळतील या कंडिशन्समध्ये, आणि त्यामुळं प्रिपरेशनचं काही पाठ करायची गरजच नाही. आपण मोनोमर्स घेणार आहोत, इथिलीन एन टाइम्स. आता यांचं जेव्हा पॉलिमरायझेशन होईल, हाय डेन्सिटी पॉलिथिन जेव्हा तयार होईल त्यावेळेस आपण यांच्यामध्ये 373 केल्विन टेम्परेचर प्रोव्हाइड करत असतो. 373 केल्विन म्हणजे 333 इथपर्यंत प्रोव्हाइड करू शकतो. 373 केल्विन टेम्परेचर अंडर 6 to 7 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, एवढ्या प्रेशरवर आपण यांची रिएक्शन्स करतो. आणि बाय युझिंग झिग्लर नाटा कॅटलिस्ट काय वापरत असतो आपण यांच्यामध्ये, झिग्लर नाटा कॅटलिस्ट त्याच्यात आपण ऍड करत असतो. तर काय होईल आता यांचं पॉलिमरायझेशन, हे लिनियरली जॉईंट होतील आणि पॉलिथिन तयार करतील. म्हणजे यांच्यापासून सरळ हा पॉलिथिन तयार होऊन जाईल. एन टाइम्स काय तयार होईल, एन टाइम्स पॉलिथिन. हा पॉलिथिन जो आहे हा लिनियर पॉलिथिन असल्यामुळे यांची डेन्सिटी हाय असेल, यांचा मेल्टिंग पॉइंट हाय असेल. हा जो HDPE हाय डेन्सिटी पॉलिथिन असतो यांचा मेल्टिंग पॉइंट सुद्धा हाय असते, आहे की नाही. यांची मेल्टिंग पॉइंट हाय असतो, डेन्सिटी सुद्धा खूप जास्त असते, डेन्सिटी सुद्धा हाय असते, अँड देअर टेन्साईल स्ट्रेंथ इज हाय. अशा प्रकारे हा हाय डेन्सिटी पॉलिथिन आहे. तर हाय डेन्सिटी पॉलिथिनचं हे प्रिपरेशन्स आहे. ठीक आहे, सिंपल प्रिपरेशन्स आहे, काही आपल्याला पाठ करायचं नाही आहे. आणि हे जे पॉलिमर्स चेन असतात तर हे जे पॉलिथिन असतील तर असे हे लिनियर पॉलिमर्स असतील, त्याच्यामुळे देर इज नो ब्रँचिंग अँड दॅट्स वाय दे आर कॉम्पॅक्टली अरेंज. हे कॉम्पॅक्टली अरेंज असते. ठीक आहे, तर आता यांचे काही आपण काय पाहणार आहोत, युजेस. म्हणजे हाय डेन्सिटी पॉलिथिन जे आहे तर यांचे युजेस स्टडी करू आपण. तर हाय डेन्सिटी पॉलिथिन आपण कशासाठी यूज करत असतो, तर हाय डेन्सिटी पॉलिथिन जे असतात इट इज यूज मेक बॉटल्स, म्हणजे बॉटल मेकिंग तयार करण्यासाठी आहे ना. जे बॉटल्स असतात प्लास्टिक बॉटल्स ते तयार करण्यासाठी यूज करत असतो. इट इज ऑल्सो यूज फॉर मेकिंग द जार्स तयार करण्यासाठी याचा यूज होत असते. ऑल्सो यूज फॉर द मेकिंग बकेट्स, यांच्यापासून आपण बकेट्स तयार करतो, आहे की नाही. सिंपल ड्रम्स, पाईप्स जे आपण आपल्या घरी पॉलिमरिक मटेरियल वापरतो त्यामध्ये पाईप सुद्धा कशाचे असतात, या पॉलिथिनचे असतात. तर अशा प्रकारे बॉटल्स, जार्स, बकेट्स, ड्रम्स, पाईप्स, प्लॅस्टिक जे काही असते हाय डेन्सिटी पॉलिथिनवाले तेही आपण यांच्यापासून तयार करू शकतो, प्लॅस्टिक बॅग्स वगैरे. तर अशा प्रकारे तर हे झाले तुमची कोणाचं हाय डेन्सिटी पॉलिथिन. तर सिंपल हाय डेन्सिटी पॉलिथिन तुमचा लिनियर पॉलिमर्स असल्यामुळे त्यांची डेन्सिटी जास्त आहे. आणि प्रिपरेशन्स करत असताना आपण कॅटलिस्ट कोणता यूज करतो हे लक्षात ठेवायचं आहे, झिग्लर नाटा कॅटलिस्ट, आणि त्याचा फॉर्म्युला सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. आता आपण हाय डेन्सिटी पॉलिथिन झाल्यानंतर लो डेन्सिटी पॉलिथिनचं प्रिपरेशन्स करू. बघा, सेकंड प्रिपरेशन्स आपण कोणाचं करणार आहोत, लो डेन्सिटी पॉलिथिनचं प्रिपरेशन्स करू. सेकंड प्रिपरेशन्स मध्ये आता लो डेन्सिटी पॉलिथिन, लो डेन्सिटी पॉलिथिन. तर लो डेन्सिटी पॉलिथिन तयार करत असताना त्याला आपण लो डेन्सिटी पॉलिइथिलीन असं म्हणणार आहोत, बरोबर आहे. तर आता मी तुम्हाला सांगितलं आहे की कोणताही पॉलिथिन असो यांच्यामधला मोनोमर्स पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायचं असते. मोनोमर्स राहणार आहे इथिलीन, काय राहणार आहे इथिलीन, CH2 डबल बॉन्ड CH2, यामधलाही मोनोमर्स इथिलीनच असेल. पण महत्वाचं काय आहे की हा ब्रँच पॉलिमर्स आहे, इट इज अ ब्रँच पॉलिमर्स. ज्यावरती ही ब्रँच तयार होत असते तर त्याच्यामुळे त्यांची डेन्सिटी लेस राहणार आहे. हे ब्रँच पॉलिमर्स असतो. कोणता असतो, ब्रँच पॉलिमर्स असतो. म्हणजे हे जे पॉलिमरिक चेन आहे या पॉलिमरिक चेन मध्ये स्मॉल ब्रँचेस तयार होत असतात, आहे की नाही.
आणि स्मॉल ब्रँचिंग तयार झाल्यामुळे दे हॅव लेस कॉम्पॅक्ट अरेंजमेंट, म्हणजे लेस क्लोजली अरेंजमेंट असेल, लेस क्लोज अरेंजमेंट असते आणि लेस क्लोज पॅकिंग असल्यामुळे इट्स मेल्टिंग पॉइंट इज लो, यांचा मेल्टिंग पॉइंट सुद्धा लो असेल अँड देअर डेन्सिटी आर लो, यांची डेन्सिटी सुद्धा काय असते, लो असते है ना, आणि दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज लो डेन्सिटी पॉलिथिन्स. आता हे पॉलिथिन जेव्हा तयार करतो आपण तर इट पॉलिमराइज याला आपण जेव्हा पॉलिमराइज करतो तर इट पॉलिमराइज ॲट किती टेम्परेचरला पॉलिमराइज करतो, 200 to 300 डिग्री सेल्सिअस देतो टेम्परेचर अंडर अ प्रेशर ऑफ किती प्रेशर सप्लाय करतो आपण याच्यामध्ये, प्रेशर अप्लाय करत असतो अंडर अ प्रेशर ऑफ मोर दॅन 1000 ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स, या प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर आपण अप्लाय करत असतो. आणि कॅटलिस्ट यूज इन द प्रोसेस, या प्रोसेसमध्ये जे कॅटलिस्ट आपण यूज करत असतो तर स्मॉल अमाऊंट ऑफ ऑक्सिजन यूज करतो और परऑक्साईड, एक तर ऑक्सिजन यूज करतो किंवा परऑक्साईड यूज करत असतो लो डेन्सिटी पॉलिथिन तयार करण्यासाठी. क्लिअर आहे. तर आता याच्यात काय होतं माहिती आहे का, तर हे जे आपल्याला तर एक्झाम्पल तसं NCERT मध्ये असं एक्झाम्पल म्हणून काढलेलं नाही, अशी डायग्रामच दिलेली आहे. तर ऍक्च्युली होते काय तेही समजावून सांगतो. जसं एक पॉलिमरिक चेन आहे CH2 हे जेव्हा पॉलिमर तयार होते तेव्हा एक पॉलिमरिक चेन जी असतात, या पॉलिमरिक चेन मधला जो मिडल हायड्रोजन असतो तो ॲब्स्ट्रॅक्ट केला जात असते. हे एक पॉलिमरिक चेन आहे जेव्हा पॉलिमरायझेशन होते तेव्हा. तर या पॉलिमरिक चेनला एक ग्रोईंग चेन जी असते ज्याच्यामध्ये फ्री रॅडिकल ग्रोथ होऊन राहिलेला आहे, बरोबर आहे की नाही, की याला आपण ग्रोईंग चेन म्हटलं. असं एक ग्रोईंग चेन जी असते है ना, तर यांच्यामध्ये हे जो फ्री रॅडिकल्स आहे दे ॲब्स्ट्रॅक्ट द हायड्रोजन्स फ्रॉम दिस पॉलिमरिक चेन ॲट द मिडल कार्बन ॲटम. तो मिडल कार्बन ॲटम मधून ही जी ग्रोईंग चेन असते इट ॲब्स्ट्रॅक्ट द हायड्रोजन्स फ्रॉम द पॉलिमरिक चेन, या पॉलिमरिक चेन मधला हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करते अँड फॉर्म द सेकंडरी फ्री रॅडिकल्स, आणि यांच्यामधून काय तयार होते असं एक सेकंडरी फ्री रॅडिकल्स बनते, म्हणजे CH2C, बरोबर आहे. इथे आता फ्री रॅडिकल्स तयार होईल, काय तयार होईल असा फ्री रॅडिकल्स बनवले. क्लिअर आहे काय सांगितलं आहे. हा जो फ्री रॅडिकल्स तयार होईल हे ॲब्स्ट्रॅक्ट केल्यानंतर आहे ना, तो आता कोणता तयार झाला, सेकंडरी फ्री रॅडिकल्स. आणि जसाही हा सेकंडरी फ्री रॅडिकल्स तयार होईल तर यांच्यावर जे मोनोमर्स असतात ते आता ब्रँचिंग करणं स्टार्ट करतात. हे यांच्यासोबत आता ब्रँचिंग फॉर्म मध्ये ग्रोथ होईल. म्हणजे हे तर चेन स्ट्रेट चेन आहेच आपली, बरोबर आहे, पण हा जो सेकंडरी फ्री रॅडिकल्स तयार झाला तर या सेकंडरी फ्री रॅडिकल्सवर बघा हे स्ट्रेट चेन तर आहेच, पण आता हा जो सेकंडरी फ्री रॅडिकल्स इथे तयार झाला तो या मोनोमर सोबत कंबाईन होईल आणि मग हा CH2 डबल बॉन्ड CH2 या फ्री रॅडिकल सोबत हा बॉन्ड ब्रेक होईल आणि हा फ्री रॅडिकल कंबाईन होईल आणि असा फ्री रॅडिकल्स बनल. तर अशी चेन स्टार्ट होत असते, ब्रँचिंग स्टार्ट होत असते, बरोबर आहे की नाही. आणि आता हे ब्रँच कंटिन्युअसली ग्रोथ होत राहते. हे स्ट्रेट चेन आहे आणि काही ब्रँचिंग तयार होत असते आणि त्याच्यामुळं असं ब्रँच आपल्याला काय तयार होत असते, ब्रँच पॉली इथिन तयार, काय तयार होतो, ब्रँच पॉलिइथिन तयार होत असतो. तर दिस इज द लो डेन्सिटी पॉलिथिन. आता हे जेव्हा अरेंज होईल तर त्यावेळेस यांच्यामध्ये अशा ब्रँचिंग असेल आणि ब्रँचिंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये लेस क्लोज पॅकिंग होईल आणि लेस क्लोज पॅकिंग झाल्यामुळे नॅचरल आहे की त्यांची डेन्सिटी काय राहणार आहे, कमी राहणार आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. आता आपण यांचे युजेस समजून घेऊ. हे जे लो डेन्सिटी पॉलिथिन आहे तर यांचे काही युजेस आहेत, तर ते युजेस सुद्धा आपण पाहू. युजेस ऑफ लो डेन्सिटी पॉलिथिन. द लो डेन्सिटी पॉलिथिन इज यूज फॉर इन्सुलेटर फॉर केबल. याच्यामध्ये आपण पहिला यूज याचा काय साठी करत असतो, इन्सुलेटर फॉर केबल. जे आपण केबल वापरत असतो त्यांच्यावर जे कोटिंग असते, जे इलेक्ट्रिसिटीचे इन्सुलेटर असते, म्हणजे आपल्याला करंट लागत नाही,
तर ते इन्सुलेटिंग मटेरियल हे कशाचं असते, पॉलिथिनचं असते केबलवर. पॅकिंग करण्यासाठी याच मटेरियलचा यूज करत असतो आपण, पॅकिंग आहे की नाही. त्यानंतर बॅग्स, आपण जे बॅग्स वापरतो पॉलिथिन बॅग्स, तर ते यांच्याच पासून बनलेले असतात, लो डेन्सिटी पॉलिथिन्स. अँड मेकिंग टॉईज, आणि टॉईज तयार करण्यासाठी सुद्धा आपण मेकिंग टॉईज, खेळणी जे असतात ते सुद्धा आपण या लो डेन्सिटी पॉलिथिनचे बनवत असतो. तर हे काही लो डेन्सिटी पॉलिथिनचं प्रिपरेशन्स, त्यांच्यामध्ये ब्रँच पॉलिमर्स आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपण लो डेन्सिटी पॉलिथिन तयार करत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉलिमर्स आपल्याला जो स्टडी करायचा आहे तो आहे आता PVC. तिसरा जो पॉलिथिन तयार करायचा आहे, ऍडिशन पॉलिमर्स तयार करायचा आहे तो आहे आता PVC. त्यामुळे आता नेक्स्ट थर्ड जो आपण स्टडी करणार आहोत तो आहे आता PVC, पॉलिव्हिनिल क्लोराईड तयार करायचा आहे आपल्याला, ज्याला आपण PVC म्हणत असतो. आपल्या घरी जे प्लॅस्टिक पाईप्स असतात, ते मॅक्झिमम PVC चे असतात. ठीक आहे. तर आपण PVC म्हणजे पॉलिव्हिनिल क्लोराईड तयार करायचा असेल तर यांचा मोनोमर्स आपण समजून घेऊ. पहिल्यांदा मोनोमर्स राहणार आहे व्हिनिल क्लोराईड. कोणता राहणार आहे? व्हिनिल क्लोराईड. काय फॉर्म्युला आहे व्हिनिल क्लोराईडचा? CH2 डबल बॉन्ड CHCl, याला काय म्हणतो आपण? व्हिनिल क्लोराईड. आणि या व्हिनिल क्लोराईडचं आपण पॉलिमरायझेशन्स करू. ऍडिशन पॉलिमर्स करणं म्हणजे सोपंच काम आहे. हा व्हिनिल क्लोराईड घेतला आपण, N टाइम्स घेऊ, यांचं पॉलिमरायझेशन्स होईल. काय होणार आहे? पॉलिमरायझेशन्स. बघा, लक्षात ठेवायचं आहे. आता पॉलिमरायझेशन्स करत असताना आपण व्हिनिल क्लोराईडचं इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट करत असतो, ऑक्सिजन. इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ॲज अ कॅटलिस्ट. इथे आपण ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये करत असतो ॲज ए कॅटलिस्ट म्हणून यूज करतो. आता हा बॉन्ड एकमेकांना रिपीटेडली जॉईन होईल आणि यांच्यामध्ये असे रिपीटेड युनिट तयार होईल. काय तयार होईल? अशा प्रकारे रिपीटेड युनिट तयार होईल. हे युनिट एकमेकांना रिपीट होत जाईल आणि आपण याला काय म्हणत असतो? रिपीटिंग युनिट. काय म्हणत असतो? रिपीटिंग युनिट म्हणत असतो. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर रिपीटिंग युनिट तयार होईल आणि हे रिपीटिंग युनिट म्हणजेच पॉलिमर्स. आपण रिपीटिंग युनिटलाच मग जसंच्या तसं जेव्हा लिहितो आपण अशाच प्रकारे, आहे की नाही. हा पॉलिव्हिनिल क्लोराईड N टाइम्स हे रिपीटेड युनिट एकमेकांना जेव्हा जॉईंट होईल तर त्यालाच आपण PVC म्हणतो, म्हणजेच पॉलिव्हिनिल क्लोराईड. बरोबर आहे. तर हे पॉलिव्हिनिल क्लोराईडचं प्रिपरेशन्स आहे. तर व्हिनिल क्लोराईड याचा मोनोमर्स आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि यांचे युजेस ऑफ व्हिनिल क्लोराईड. तर व्हिनिल क्लोराईडचा यूज करत असतो मॅन्युफॅक्चरिंग ऑफ शीट्स, म्हणजे इट इज यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ शीट्स, आहे की नाही. PVC शीट्स ऐकतो आपण आपल्या घरी. जेव्हा आजकाल आपण पाहतो की मोठे मोठे दुकान वगैरे जे असतात त्यांच्यामध्ये हे PUP न करता PVC शीट लावलेले असतात, चमकतात ते, आहे की नाही. तर ते PVC शीट्स जे वॉटरप्रूफ असतात त्याच्यामुळे त्यांच्यावर वॉटर वगैरे काही साचलं तरी खराब होत नाही ते. तर त्याच्यामुळं PVC आर यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ PVC सीड्स. याच्यापासून सीड्स तयार केल्या जात असते. दे आर ऑल्सो यूज फॉर मेकिंग पाईप्स. यांच्यापासून आपण पाईप सुद्धा तयार करत असतो, PVC पाईप्स, आहे की नाही. त्यानंतर हँडबॅग सुद्धा यांच्यापासून आपण तयार करत असतो. तर अशा प्रकारे बरेचसे यांचे युजेस असतात. कशाचे? PVCचे. तर हे झालं PVC. फोर्थ आपण ऍडिशन पॉलिमर जर स्टडी करायचा आहे तो आहे आपला पोर्लॉन. कोणता आहे? पोर्लॉन. फोर्थ वाला पोर्लॉनलाच आपण काय म्हणत असतो? पॉलीॲक्रिलोनाइट्राइड्स. काय म्हणतो? पॉलीॲक्रिलोनाइट्राइड. काय म्हणतात त्याला? पॉलीॲक्रिलोनाइट्राइड, PAN असंही म्हणतात. बघा, लक्षात ठेवायचं आहे. पोर्लॉन इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॉलीॲक्रिलोनाइट्राइड किंवा पॅन. आता यांच्यामध्ये आपल्याला मोनोमर्स लक्षात ठेवायचं आहे. सिंपलच आहे की कोणत्याही ऍडिशन पॉलिमर्समध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं असतं? मोनोमर्स. याच्यामधला मोनोमर्स असतो ॲक्रिलोनाइट्राइड.
कोणता असतो ॲक्रिलोनाइट्राइल, म्हणजे व्हिनिल सायनाइड सारखाच आहे, तर फक्त आता सायनाइड येईल तिथे, व्हिनिल सायनाइडच म्हणतो आपण त्याला, आणि ॲक्रिलोनाइट्राइल, ॲक्रिलोनाइट्राइल म्हणा किंवा व्हिनिल सायनाइड म्हणा, बरोबर आहे. हा यांच्यामध्ये काय आहे, मोनोमर्स आहे. आता यांचंही जेव्हा पॉलिमरायझेशन होईल तर हे ॲक्रिलोनाइट्राइल जो घेणार आहोत आपण, ॲक्रिलोनाइट्राइल एन टाइम्स घ्यायचं आहे, यांचं काय होणार आहे, पॉलिमरायझेशन होईल. काय होईल, पॉलिमरायझेशन होणार ॲक्रिलोनाइट्राइल्सचं, म्हणजेच आपण ओरलॉन तयार करत असताना. तर इन द प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड कॅटॅलिस्ट, कोणाच्या प्रेझेन्समध्ये करतो आपण, परऑक्साईड कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये याचं पॉलिमरायझेशन करतो. तर हे ॲक्रिलोनाइट्राइल रिपीटेड होत जाईल, ॲक्रिलोनाइट्राइल एकमेकांना रिपीटेड युनिट तयार करते. अशा प्रकारे रिपीटिंग युनिट तयार होणार आहे, याचे रिपीटिंग युनिट तयार होते. तर हे रिपीटिंग युनिट खूप एकमेकांना जेव्हा जॉईन होते तर त्यांच्यापासूनच ओरलॉन हा पॉलिमर्स तयार होईल. काय तयार होणार आहे, असा ओरलॉन पॉलिमर्स तयार होईल. एन टाइम्स लिहिणं विसरायचं नाही, ओरलॉन म्हणतो आपण याला, अशा प्रकारे. तर हे झालं ओरलॉनचं प्रिपरेशन्स. आता हा ओरलॉन आपण कशासाठी यूज करत असतो हे खूप महत्वाचं आहे की नाही. आणि म्हणून यांचे युजेस जर लिहायचे असेल आपल्याला कशाचे, ओरलॉनचे, तर ओरलॉनचे युजेस सांगू आपण. यांचं कमर्शियल नेम म्हणजे आपण जेव्हा मार्केटमध्ये हा ओरलॉन पॉलिमर्स यूज करतो तर त्यांचे काही युजेस सांगतो मी आता, की यांचे युजेस ओरलॉन किंवा पॉलिॲक्रिलोनाइट्राइलचे युजेस. तर कमर्शियल नेम ऑफ ओरलॉन इज ॲक्रिलेन. यांचं जे कमर्शियल नेम आहे तर पहिल्यांदा तर आपण यूज पाहूयाचा आता. इट इज यूज फॉर मेकिंग ब्लँकेट्स. हे ब्लँकेट तयार करण्यासाठी, मेकिंग ब्लँकेट्स. आपल्याकडचे जेवढेही ब्लँकेट्स आहेत ते आर्टिफिशियल वूल आहे, ते नॅचरल वूल नाही आहे, आर्टिफिशियली सिंथेटिकली तयार केलेलं आहे. आणि मेकिंग ब्लँकेट्स कॉल्ड आर्टिफिशियल वूल, त्याला आपण काय म्हणतो, आर्टिफिशियल वूल म्हणतो, है की नाही. आता जे ओरलॉन आहे किंवा पॉलिॲक्रिलोनाइट्राइल आहे यांचं कमर्शियल नेम जर विचारलं असतं आपल्याला, कमर्शियल नेम, कमर्शियली मार्केटमध्ये याला कोणत्या नावाने ओळखलं जात असते, ओरलॉन इज कॉल्ड ॲज ॲक्रिलेन. याला नेम इन ओरलॉन बी म्हणतात, असं नाही आहे, कमर्शियली और ॲक्रिलेन सुद्धा म्हणतात त्याला. तर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर हे झालं तुमचं नेक्स्ट ओरलॉन पॉलिमरचं प्रिपरेशन्स. ओरलॉन झाल्यानंतर फायनली आपल्याला टेफ्लॉन, 5th नंबरमध्ये जो आपल्याला ॲडिशन पॉलिमर्स दिलेला आहे तो आहे टेफ्लॉन. त्याच्यामुळे आता आपण टेफ्लॉनचं प्रिपरेशन्स पाहणार आहोत. प्रिपरेशन्स ऑफ टेफ्लॉन, प्रिपरेशन्स ऑफ टेफ्लॉन. टेफ्लॉनचं प्रिपरेशन्स करू. टेफ्लॉन्स म्हणजेच पॉली टेट्रा फ्लुरो इथिलीन, पॉली टेट्रा फ्लुरो इथिलीन. तर यांच्यामधला मोनोमर्स लक्षात ठेवायचा आहे. हे आता आपला 4th टाईपचा झाला टेफ्लॉन, बरोबर आहे. तर टेफ्लॉनमध्ये मोनोमर जो यूज करतो आपण तो कोणता राहतो, मोनोमर्स, दॅट इज टेट्रा फ्लुरो इथिलीन. कोणता आहे, टेट्रा फ्लुरो इथिलीन, टेट्रा फ्लुरो इथिलीन हा मोनोमर्स असेल याच्यामध्ये, आहे की नाही, टेट्राफ्लोरो इथिलीन. आता जेव्हा आपण यांचं पॉलिमरायझेशन करू, हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला आपण यांचं पॉलिमरायझेशन करणार आहोत, तर ॲडिशन पॉलिमर्सच होणार आहे. त्याच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड असल्यामुळे ॲडिशन पॉलिमर्सच होणार आहे जेव्हा आपण यांचं पॉलिमरायझेशन करू. पॉलिमरायझेशन, बरोबर आहे. तर ही खूप सारी युनिट एकमेकांना जॉईन होतील आणि अशा प्रकारे हे रिपीट होत जातील. त्यांना आपण रिपीटेड युनिट म्हणत असतो. काय म्हणत असतो, रिपीटिंग युनिट. रिपीटिंग युनिट तयार होतील आणि हे रिपीटिंग युनिट एकमेकांना जॉईन होऊन काय तयार करेल, टेट्राफ्लुरोइथिलीन नावाचा पॉलिमर तयार करेल. बरोबर आहे, इंटरेस्टिंग असते. आपल्याला याला आपण टेफ्लॉन म्हणत असतो. काय म्हणतो, टेफ्लॉन. क्लिअर आहे. तर अशा प्रकारे आपण टेफ्लॉन तयार करत असतो. तर यांचं पॉलिमरायझेशन करत असताना इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ॲज ए कॅटलिस्ट, परऑक्साईड किंवा ऑक्सिजन ॲज ए कॅटलिस्ट यूज करत असतो. तर हा जो आहे हा केमिकली इनर्ट असते. टेफ्लॉन्स इज केमिकली इनर्ट.
केमिकली इनर्ट मटेरियल असते टेफ्लॉन आणि दॅट्स वाय इट इज यूज इन कुकिंग पॅन्स. यूज इन कुकिंग पॅन्स मध्ये याचा यूज होत असतो. बरोबर आहे. गॅस्किट्स यांच्यापासून आपण काय तयार करत असतो? गॅस्किट्स तयार केल्या जात असतात. त्याच्यानंतर वॉल्स तयार करण्यासाठी यांचा यूज होत असतो. नेक्स्ट दे आर ऑल्सो यूज फॉर मेकिंग द सीट्स. जे आपल्या गाडी वगैरे मध्ये मोठ्या पॉलिमरिक शीट्स असतात ते सुद्धा या टेफ्लॉनचे असतात. तर हे टेफ्लॉन कुकिंग पॅन्स, गॅस्किट, वॉल्स किंवा सीट्स बनवण्यासाठी यांचा यूज होत असते. तर दिस इज अबाउट द प्रिपरेशन्स ऑफ टेफ्लॉन्स. तर हे काही ॲडिशन पॉलिमर्स होते आपल्या सिलेबसमध्ये जे आपण त्यांचे एक्झाम्पल, त्यांचे युजेस आणि त्यांचं प्रिपरेशन्स क्लिअर केलेलं आहे. ओके, थँक्यू. नेक्स्ट टाइम आपण कंडेन्सेशन पॉलिमर स्टडी करणार आहोत.